तर बघा मैत्रिणींनो, उन्हाळा आला की आपण वाळवणाची भरपूर अशी आपण घाई करतो. तर बरेच आपण वाळवणाचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे उपवासाचे पापड. तर उपवासाचे पापड हे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड आहेत. अतिशय खुसखुशीत होतात आणि जवळपास दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड टेस्टी तिखट मिठाचे हे पापड आहेत. त्यामुळे चव पण खूप छान लागते. चला तर मग कसे करायचे ते पाहूया. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आपण आता पहिल्यांदा घेतलेले आहेत बटाटे. तर 4 किलो हे बटाटे आहेत. तर घेताना बटाटे अगदी कडक बघून घ्यायचे, जास्त बिलबिले घ्यायचे नाहीत, हिरवे घ्यायचे नाहीत आणि चांगले ताजे बघून बटाटे घ्यायचे. तर आता हे 4 किलो जे बटाटे आहेत 2 बॅचमध्ये आपण शिजवणार आहोत. तर कुकरमध्ये मी निम्मे बटाटे घेतलेत आणि शिजतील इतपत पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता कुकरला झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या चांगल्या करून घेणार आहोत. तर तुमच्या कुकरला 4-5 शिट्ट्या होण्यासाठी किती वेळ लागतो तर ते तुम्ही त्या अंदाजानुसार तुम्ही शिजवून घ्या. पण बटाटे मात्र चांगले मऊ शिजले पाहिजेत. तर आता आपले बटाटे शिजतात ते तोपर्यंत आपण आता साबुदाणा घेणार आहोत. तर 4 किलो बटाट्यासाठी 1 किलो साबुदाणा आपण घेतला आहे. म्हणजे आता त्याचं प्रमाण जे आहे, तर आता 1 किलो बटाट्यासाठी पावशेर साबुदाणा आपण घेणार आहोत. म्हणजेच 4 किलो बटाट्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर आता हा आपण मध्यम गॅसवरती मस्त असा खरपूस असा हा साबुदाणा भाजून घ्यायचा. तर आता हा जो साबुदाणा आहे एक एक दाणा छान असा फुलला जातो. तर अशा प्रकारे जेव्हा छान साबुदाणा फुलला गेला की आपण गॅस बंद करायचा. तर आता बघा, आता अशा पद्धतीने छान असा हा साबुदाणा आपला भाजला गेलेला आहे. तर असा भाजला की आपण गॅस बंद करायचा आणि आता हा जो साबुदाणा आहे तो थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचा. तर आता याचं आपल्याला एक बारीक पीठ करायचं आहे. त्यामुळे आपण हे एकदा चांगला गार किंवा थंड होऊ द्यायचा आहे. आता आपण बटाटे शिजलेत की नाही ते पाहायचं आहे. तर आता कुकर आपला झालेला आहे. सगळे बटाटे आपले शिजवून झालेत, त्याची साल काढलेली आहे आणि आता हे बघा अशा पद्धतीने चांगले मऊ शिजलेत. आणि आता आपण हे सगळे खिसून घेणार आहोत. तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता, पण एखादी अगदी कडक भाग किंवा थोडासा गुठळ्या जर राहिल्या तर हे पापड व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे आपण हे सगळे बटाटे जे आहेत ते खिसून घेऊयात. म्हणजे एकसारखे व्यवस्थित असं हे मऊ पीठ तयार होतं आपलं. तर आता हे जे बटाटे आहेत आपण चांगले सगळे खिसून घेतलेले आहेत. आता आपण या पापडाचं पीठ तयार करायचं. आता त्यासाठी हे थंड झालेला जो साबुदाणा आहे आपण थोडं थोडं करून छोट्या भांड्यामध्ये मिक्सरच्या हे पीठ आपण करून घेणार आहोत. तर आता मिक्सरला फिरवून घेऊयात आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही जी चाळणी आहे, तर पुरण चाळण्याची चाळणी घेतली मी. त्यामध्ये आता हा जो साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घेऊयात. तर हे पीठ जे आहे अगदी बारीक होत नाही. आपला रवा कसा असतो तसं हे पीठ आपण केलेलं आहे बारीक. आता चाळणीने चाळून वर जे चाळणीमध्ये राहतं ते पुन्हा दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसऱ्या बॅचमध्ये साबुदाण्याबरोबर आपण बारीक करायचं. तर अशा रीतीने सगळं आपण साबुदाणा बारीक केलेलं आहे. हे पीठ तयार केलं आहे. तुम्ही बघू शकताय तांदळाचं पीठ जसं असतं तसं अगदी थोडंसं हाताला थोडंसं रखरख लागतं, करकर लागतं. अशा पद्धतीने हे पीठ आपलं दळून झालेलं आहे. आता आपण हे जे पीठ आहे सगळं मिक्स करून घ्यायचं. या पिठामध्ये आता आपण हा जो बटाटा खिसून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. तर सगळं हे जे पीठ आहे म्हणजे बटाटा आपण खिसलेला आहे तो त्यामध्ये टाकूयात. तर आता यामध्ये आपण आता तिखट मीठ म्हणजे छान चवदार असे पापड होतात. तर करायला अगदी सोपे आहेत, पण आता जर करून ठेवले तर वर्षभर आपल्याला उपवासासाठी हे पापड आपल्याला तळून खाता येतील. आता त्यामध्ये आपण टाकतो लाल तिखट. तर आता हे जे तिखट आहे तर माझ्याकडे हे जे मी घरीच केलेलं तिखट आहे. थोडंसं रंगासाठी मी त्यामध्ये बेडगी मिरची पावडर, काश्मीरी मिरची टाकलेली आहे. त्यामुळे थोडंसं रंग लालसर येईल. आणि मीठ आपण आता हे दोन्ही जे आहे ते पाव वाटी मी घेतलेलं आहे. आता ते त्यामध्ये अंदाज घेत टाकायचं आहे, तुम्हाला जसं तिखट मीठ हवं आहे तसं. तर मी पाव वाटीमधले 1-1 चमचा थोडासा बाजूला ठेवून तेवढं टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात.
आता पीठ एकदा मळून झालं सगळं की तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट करून पहा. तुम्हाला जसं तिखट मीठ हवं असेल तसं तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता. पण सध्या पहिल्यांदा टाकताना थोडंसं कमी प्रमाणातच दोन्हीही टाका तुम्ही. आता आपली ही जी लाल तिखट जे आहे ते रंगाचं लाल जास्त रंगाचं होतं, त्यामुळे हे पापड जे आहेत ते थोडेसे लाल होतील. तुमच्याकडे जर रंगासाठी लाल नसेल तर तुमचे थोडेसे कमी लाल होतील, म्हणजे गुलाबी रंगाचे पापड होतील. तर आता बघा, आपण जे पाववाटी घेतलेलं होतं दोन्ही साहित्य, त्यामधले एक एक चमचा आपण उरवून बाजूला ठेवलेलं आहे. तर आता अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. तर मऊ असं छान असं हे पीठ तयार झालं आहे आपलं. आता हेच झाकून आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया. तर बघा, आता अर्धा तास झालेला आहे, हे पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण लगेच पापड तयार करूया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात. तर आता पूर्ण पापड होईपर्यंत तेलाचं प्रमाण आपण अजिबात जास्त वापरायचं नाही, तेल अजिबात जास्त वापरायचं नाही. पहिल्यांदाच एकदा हाताला पण लावून घेऊयात. आणि लिंबू, मोठं लिंबू जसं असतं त्या आकारात आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे. तर सध्या आपण थोडेफार गोळे तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीने बघा, हे गोळे तयार करून घेतले की आपल्याला पापड करायला सोपे जातील. तर आता सगळे गोळे मी करून घेते. एका भांडं जे आहे आपलं, एक कटोरा, तर तेवढं भरून एकदा गोळे करून घेऊयात. हे बघा, आता एवढे गोळे आपले तयार झालेले आहेत. आता आपण 2 ते 3 प्रकारे आपण हे पापड करून बघूयात. म्हणजे तुमच्याकडे जर पुरी यंत्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पापड तयार करू शकता. तर पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते. आता हे घेतलेलं आहे प्लॅस्टिकचा कागद. तर ही मिठाचा प्लॅस्टिकची पिशवी आहे. मीठ आपण यामध्ये आणलेलं होतं. तर तुम्ही दुधाची पिशवी वापरू शकता किंवा जाड कोणताही प्लॅस्टिकचा कागद तुम्ही असा वापरू शकता. आता पहिल्यांदा एकदाच तुम्ही थोडंसं त्याला तेल लावून घ्या, म्हणजे पापड पुन्हा तेल लावण्याची सुद्धा गरज नाही. कारण तेल जर जास्त वापरलं तर वर्षभर आपल्याला टिकवायचे असतात, तर तेलाचा वास येतो. आता या पिशवीच्या मधोमध आपण हा गोळा ठेवायचा आहे पिठाचा, आणि आता हातानेच आपण असं पसरवून घेऊयात. तर व्यवस्थित असं पसरवून घेऊया. तर आता ही जी पिशवी आहे प्लॅस्टिकची, तर यामध्ये डिझाईन असल्यामुळे आपल्याला हा पापड दिसत नाही. तुम्ही ट्रान्सपरंट जर पिशवी वापरली तर व्यवस्थित असं गोल आपल्याला करता येतं. तर बघा, अशा पद्धतीने आपण जाड पातळ सगळीकडे बघून हाताने व्यवस्थित सगळीकडून पसरून घेऊयात. आणि आता हा बघा आपला पापड तयार झाला. तर आता मी सध्या सावलीमध्ये फॅनखालीच वाळवते. तर एक कापड घेतलेलं आहे, तर ते त्यावरती आपण ओलं करून घेतलं आहे आणि त्यावरती आता हा पापड अशा पद्धतीने टाकायचा. आता दुसरी पद्धत म्हणजे आपण आता हे जे प्लॅस्टिकचा कागद आहे त्यावरती गोळा ठेवायचा आहे, पुन्हा त्याच पद्धतीने दुमडायचं, त्यावरती पुन्हा दुसरा प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे आणि आता लाटण्याने आपण आता हे लाटून घ्यायचं. तर व्यवस्थित गोल असं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा प्लॅस्टिकच्या कागद वापरण्यापेक्षा तुम्ही ट्रान्सपरंट पिशवी वापरा, म्हणजे पापड आपल्याला दिसतोसुद्धा आणि आकारसुद्धा त्याचा व्यवस्थित गोल करता येतो. तर अशा पद्धतीने लाटूनसुद्धा आपण पापड करू शकतो. तर बघूयात आता आपला हा पापड कसा तयार झाला आहे तो. हे बघा, तर असा हा पापड आपला तयार झालेला आहे. तर आता पुन्हा आपण सुकण्यासाठी त्यावरती टाकूयात. आता सेम पद्धतीने आपण त्यावरती पापड सुकण्यासाठी टाकूयात. हे बघा, अशा पद्धतीने आता दुसरा पापड आपला तयार झाला आहे. आणि आता तिसरी पद्धत म्हणजेच आपण हे पुरी यंत्रावरती आपण हे पापड तयार करायचे. तर आता पुरी यंत्र अशा पद्धतीचं असतं बघा. हे बघा, तर आता या पुरी यंत्रावरती आपण आता हा पापड करूयात. तर पुन्हा हा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे, तशाच पद्धतीने अंथरायचा आहे त्यावरती एक पिठाचा गोळा ठेवायचा, पुन्हा दुसरी बाजू प्लॅस्टिकची पिशवी त्यावरती टाकायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळीकडून एकसारखा दाब देऊन हा पापड आपण मोठा करायचा आहे. तर व्यवस्थित दाब जर दिला तर पापड आपला छान असा तयार होतो. तर बघा, आपला पापड आता हे बघा असा तयार झालेला आहे. तर अशा 3 प्रकारे आपण हा पापड तयार करू शकतो. तर पुरी यंत्रावरती अगदी झटपट असा हा पापड आपला तयार होतो. तर आता सेम त्याच पद्धतीने आपण पापड या कापडावरती टाकलं आहे. फॅनखाली आपण आता हे अशाच पद्धतीने सुकवून घेऊयात. तर आता पुरी यंत्रावरती बघा आपले झटपट असे हे पापड तयार होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण
पुरी यंत्रावरती करून हे बघा अशा प्रकारे जर दाब देऊन कापडावर टाकले तर अगदी छान सहज निघतात. तर आपले सगळे पापड करून तयार झालेले आहेत. हे पहा, तर रंगसुद्धा अगदी मस्त आला आहे. वाळल्यावरती तर छानच दिसतील. तर आपण उन्हामध्ये सुद्धा 2 दिवस आणि सावलीमध्ये 1 दिवस असे वाळवून झालेले आहेत हे पापड. तर आपले पापड पूर्णतः वाळलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने त्याचा रंगसुद्धा छान डार्क लाल आलेला आहे. आता आपण हे जे पापड आहेत तर ते तळून बघूया. तर आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पापड टाकायचा आहे आणि बघा अगदी मस्त असा हा पापड जो आहे छान तळून तयार होतो आणि अगदी टेस्टी मस्त, जवळपास दुप्पट हा फुलला जातो आणि छान टेस्ट लागते. आपण जर आत्ता करून ठेवली तर वर्षभर आपल्याला उपवासासाठी हा तळून खाता येईल. तर तुम्हाला हा पापड साबुदाणा बटाट्याचा पापड कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजेच तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपली अशी छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मस्त कुरकुरीत असे हे बटाटा साबुदाण्याचे पापड तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. चला तर मग भेटूया तशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.